आज मनोज जरांगे पाटलांची बीडमध्ये इशारा सभा पार पडते। काही तासावरती सभा येऊन ठेवलेली आहे। आपण सध्याला शिवाजी महाराज चौकामध्ये उभा आहे। एकंदरीत बघू शकतो कशा पद्धतीने भगवे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने जे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, शांतता राहावी म्हणून पोलीस देखील ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। आपल्यासोबत बीडचे पोलीस अपर पोलीस अधीक्षक आहेत। एकंदरीत कशा पद्धतीने नियोजन असणार आहे, किती पोलीस फोर्स असणार आहे, काय सांगाल सर? आजच्या या सभेच्या अनुषंगाने ॲडिशनल SP, DYSP, PI आणि एकंदरीत जो SRPFचा बाहेरून आलेला बंदोबस्त आहे, होमगार्ड असतील, असा एकंदरीत 1800 एवढा तगडा बंदोबस्त या सभेच्या अनुषंगाने लावण्यात आलेला आहे। या सभेमध्ये प्रामुख्याने रॅली असणार आहे। सकाळी रॅलीच्या अगोदर एक तास अगोदर आम्ही डायव्हर्जन करणार आहोत आणि वाहतुकीची व्यवस्था देखील चोख केलेली आहे। त्याचप्रमाणे सभा जी आहे ती हायवेला लागून आहे, तर हायवेच्या वेगवेगळे पॉईंट्स तयार केलेले आहेत आणि त्या ठिकाणावरून देखील डायव्हर्जन करणार आहोत। साधारण 3 तासाकरता हे हायवेचं डायव्हर्जन असणार आहे। आपण बघू शकतो की बीडमध्ये जाळपोळ झाली होती, त्यानंतर पहिल्यांदा सभा होते। सेन्सिटिव्ह ठिकाणी तुमचे कसा बंदोबस्त असणार आहे? जे काही सेन्सिटिव्ह ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपण CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याचं जे कंट्रोलिंग आहे ते पोलीस अधीक्षक कार्यालयातून होणार आहे आणि वरिष्ठ अधिकारी हे वेळोवेळी त्याच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त करणार आहोत। आपण बघू शकतो एकंदरीत पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी बीडचे पोलीस ॲक्शन मोडवरती आहेत आणि काही तासांवरती सभा असल्यामुळं संपूर्ण जी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस देखील ॲक्शन मोडवरती आहेत। मुंबई तसं योगेश काशी, बीड।